नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे आणि हा प्रश्न तुम्ही स्वतःला प्रामाणिकपणे विचारला पाहिजे। तुमच्या घरात जमीन आहे का? वडिलोपार्जित शेती आहे का? आणि जर आहे तर सांगा, त्या जमिनीवर शांतता आहे का की भांडण आहे? आज महाराष्ट्रात हजारो नाही लाखो केसेस आहेत जिथे जमीन 2 एकर आहे पण वाद 20 वर्षांचा आहे। भावंडे 4 आहेत पण बोलणं बंद आहे। आई वडील जिवंत असताना सर्व ठीक होतं पण त्यांच्यानंतर घर तुटलं जातं। मी स्वतः गावागावात फिरले आहे। पुणे, सातारा, सोलापूर, नागपूर सर्व ठिकाणी एकच कहाणी। एका शेतकऱ्याने मला सांगितलं, मॅडम 5 एकर जमीन आहे पण 7/12वर अजून वडिलांचं नाव। 3 भावंड, एक भाव अमेरिकेत, एक मुंबईला आणि एक मी गावात। विकायचं तर कुणालाही विकता येत नाही, योजनांचा फायदा मिळत नाही आणि जमीन तशीच पडून राहिली। कर्ज घ्यायचं तर बँक सांगते स्वतंत्र 7/12 घ्या। आता आम्ही एकमेकांना पाहतही नाही। मित्रांनो, ही केवळ एक गोष्ट नाही, ही लाखो शेतकऱ्यांची कहाणी आहे। ही कहाणी तुमच्या घरात घडत नाही ना? जर घडत असेल तर आजच हा व्हिडिओ पूर्ण ऐका। कायदा काय सांगतो? कागदावर मालकी नाही तर वादच आहेत। मित्रांनो, कायदा खूप स्पष्ट आहे। वारसा हक्काने प्रत्येक भावंडाला, मुलीला वारसाला हिस्सा मिळतोच। हिंदू वारसा कायदा, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, पण तो हिस्सा कागदावर वेगळा झाला नाही तर तो वाद बनतो। 7/12वर नाव असणं म्हणजे पूर्ण मालकी नाही। प्रत्यक्ष वाटणी झाली नाही तर कुणाचाही हक्क सुरक्षित नाही। विक्री करता येत नाही, बँक कर्ज देत नाही, PM किसान, शेतकरी सन्मान निधी, कर्जमाफी कुणालाही मिळेल हे ठरत नाही। आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे पोट हिस्सा न करणे। लोक काय करतात? तोंडी वाटणी करतात, कागदावर लिहून ठेवतात, भावंडांमध्ये समजूत होते, समजूत करतात, पण सरकार नोंद, त्या नोंदी बदलत नाहीत आणि मग पुढच्या पिढीत स्फोट होतो। जोपर्यंत 7/12 वेगळा नाही तोपर्यंत जमीन तुमची नाही। जमीन कागदावर एकाच गट नंबरवर असेल तर ती कुणाचीच नाही। मंडळी, हे ऐकून तुम्हाला राग येत असेल ना, पण हे सत्य आहे। समस्या मूळ कारण पोट हिस्सा न करणे। खरी समस्या काय आहे? पहिले म्हणजे अज्ञान। लोकांना माहीतच नाही की पोट हिस्सा मोजणी आता किती सोपी झाली आहे। दुसरे म्हणजे भीती, महाग पडेल, वाद वाढेल असं वाटतं। तिसरं म्हणजे आळस, आता कशाला, नंतर पाहू। आणि चौथं म्हणजे विरोध, एक भाऊ सही देत नाही वगैरे। परिणाम, जमीन अडकलेली, कुटुंब अडकलेलं, पिढ्या अडकलेल्या। आणि आज 2026 मध्ये सरकारने असा उपाय आणला आहे की तुम्ही ऐकून आश्चर्यचकित व्हाल। समस्येचा उपाय म्हणजे पोट हिस्सा मोजणी। पोट हिस्सा म्हणजे नेमके काय? मोठ्या गट नंबरचे छोटे छोटे उपगट करणे, प्रत्येकाला स्वतंत्र हिस्सा देणे, प्रत्येकासाठी वेगळा नकाशा तयार करणे आणि सर्वात महत्त्वाचे स्वतंत्र 7/12 आणि UL पिन, भू आधार नंबर देणे। आता 2025-26 मध्ये सरकारने काय केलं बघा। नोव्हेंबर 2025 पासून प्रतिपोट हिस्सा फक्त 200 रुपये। जानेवारी 2026 मध्ये हा GR आलेला आहे। राज्यभर मोहीम आहे। 7/12 आणि नकाशा एकसारखा, प्रत्येकाला UL पिन। पण हे सर्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते, जर तुम्ही पोट हिस्सा केला नाही तर जमीन विकता येत नाही, बँक कर्ज देत नाही, सरकारी योजनांचा फायदा मिळत नाही, सीमेवर अतिक्रमण होतं, कोर्ट कचऱ्या होतात आणि सर्वात मोठं, तुमची पुढची पिढी तुम्हाला दोष देईल। तरी पैसा संपला तरी चालेल, शेती कमी झाली तरी चालेल, पण नाती संपली नाही पाहिजे। आणि नाती वाचवायची असतील तर जमीन स्पष्ट करा। जमीन स्पष्ट केली तर भावंड एकमेकांना पुन्हा भाऊ म्हणतील, आई वडिलांचं स्वप्न पूर्ण होईल, पुढच्या पिढीला वारसा मिळेल, भांडण नाही, शांतता मिळेल। मित्रांनो, कोणत्या कलमानुसार पोट हिस्सा मोजणी होते? कुणाला अधिकार आहे? संमती आवश्यक आहे का? विरोध असल्यास काय? आणि सर्वात महत्त्वाचं, कोण फसवू शकतो? कसं फसवतात? हे ऐकून तुम्ही कागद घेऊन नोट्स घ्या, कारण हे ज्ञान तुमच्या घरातील वाद थांबवू शकतो। मित्रांनो, महाराष्ट्रात जमीन मोजणी आणि पोट हिस्सा मुख्यतः या कायद्याखाली येतो। पहिलं म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, म्हणजेच महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 हे मुख्य कायदा आहे। कलम 85 पोट हिस्सा आणि मोजणीचे अधिकार देतो। त्यानंतर तहसीलदार, भूमापन अधिकारी पोट हिस्सा मोजू शकतात, सहधारक अर्ज करू शकतात, संमती असल्यास सोपी प्रक्रिया असते। कलम 148 7/12 उतारा आणि नकाशा अद्ययावत करणे।
कलम 150 मोजणीचे नियम आणि फी सांगितलेली आहे। त्यानंतर महाराष्ट्र जमीन हद्द व हद्दीच्या खुणा नियम 1969, नियम 13(2) एकत्रित कुटुंबातील धारण जमिनीच्या पोट हिस्स्यांसाठी फी निश्चित असते। नवीन GR नुसार प्रति पोट हिस्सा 200 रुपये 7 नोव्हेंबर 2025 पासून लागू आहे। तिसरं म्हणजे महाराष्ट्र जमीन महसुली भूमापन व भूमापन क्रमांकाचे उपविभाग नियम पोट हिस्सा मोजणीचे कार्यपद्धती। आता ई मोजणी प्रणाली म्हणजे imojni.mahabhumi.government.in अंतर्गत डिजिटल प्रक्रिया आहे। त्यानंतर हिंदू वारसा कायदा 1956 मुलींना समान हक्क 2005 ची सुधारणा आहे। वारसा हक्काने हिस्सा मिळतो, पण पोट हिस्सा न केल्यास 7/12 वर नोंद होत नाही। UL पिन म्हणजेच भू आधार केंद्र सरकारचे आहे। प्रत्येक पोट हिस्स्याला 14 अंकी युनिक नंबर असतो। 2026 GR मध्ये 27 जानेवारी 2026 नुसार राज्यभर लागू आहे। 7/12 आणि नकाशा एकसारखा करणे बंधनकारक आहे। कडक नियम म्हणजे 200 रुपये फी कधी आणि कशासाठी आहे हे बघा। 7 नोव्हेंबर 2025 चा GR भूमी अभिलेख विभाग परिपत्रक एकत्रित कुटुंबातील वडिलोपार्जित जमिनीच्या पोट हिस्सा मोजणीसाठी प्रति हिस्सा 200 रुपये। आधी 1000 ते 14000 रुपये अशी किंमत होती। आता फक्त संमती असलेल्या केसेससाठी सर्व सहधारकांची सही हवी असते। ई मोजणी व्हर्जन 2.0 मध्ये नवीन पर्याय एकत्रित कुटुंब पोट हिस्सा मोजणी 27 जानेवारी 2026 चा GR आहे। महसूल व वन विभागाचा पोट हिस्सा मोजणी मोहीम उद्देश सर्व पोट हिस्स्यांची मोजणी, नवीन नकाशे 7/12 अद्ययावत, UL पिन देणे तसंच प्रथम भूमापन व जमाबंदीच्या वेळी अस्तित्वात असलेले पोट हिस्से मोजले जातील। सीमावाद कमी होतील, सरकारी योजनांचा थेट लाभ मिळेल। आता हे कोणाला अधिकार आहे? अथॉरिटी आणि राईट्स बघूया। सर्व सहधारकांना, भावंडे, मुली, वारस सर्व वारसांना हक्काने हिस्सा एकट्याने अर्ज करू शकता कलम 85 नुसार, पण विरोध असल्यास फिजिकल मोजणी ETS मशीन फी जास्त लागेल, संमती आवश्यक असते। 200 रुपयांच्या सोप्या प्रक्रियेसाठी सर्वांची सही हवी आहे। तहसीलदार किंवा उपअधीक्षक भूमी अभिलेख मोजणी मंजूर करतात। जमाबंदी आयुक्त ई मोजणी प्रक्रिया नियंत्रित करतात। आता प्रक्रिया बघा। सर्वात पहिले सगळ्यांची संमती घ्या, अर्ज करा ऑनलाईन किंवा ई मोजणीवर। त्यानंतर दुसरे म्हणजे कागदपत्रे 7/12 अट, संमतीपत्र आणि कच्चा नकाशा। त्यानंतर तिसरं म्हणजे फी 200 रुपये प्रति हिस्सा। चौथं म्हणजे मोजणी डिजिटल ऑफिसमध्ये संमती असल्यास, फिजिकल गरज पडल्यास। त्यानंतर पाचवे म्हणजे नवीन नकाशा तसेच 7/12 आणि UL पिन म्हणजे आणि त्यानंतर 30 ते 60 दिवसाच्या आत पूर्ण होते। विरोध असल्यास काय होईल तर एकट्याने अर्ज कलम 85 अंतर्गत आणि फी 5000 पेक्षा जास्त असू शकते आकारानुसार। आणि फिजिकल मोजणी पूर्ण गटाची विरोधी सहधारकांना नोटीस द्यावं लागेल, कोर्टात जाऊन कमिशनर नेमावं लागेल कलम 141 अंतर्गत। आता यात महत्त्वाचा सल्ला बघा, संमती घ्या अन्यथा वर्षानुवर्षे लागू शकतात। सल्ला म्हणजे सगळ्यांची संमती घ्या अन्यथा वर्षानुवर्षे लागतील आणि पैशाचेही नुकसान होऊन जाईल। कोण फसवू शकते आणि कसे फसवू शकते हे ऐका। लाखो लोक फसतात। खोटे एजंट 200 रुपयात करतो म्हणून 5 ते 10 हजार घेतात। फक्त ऑफिशियल ई मोजणी पोर्टलवर अर्ज करा। त्यानंतर दुसरे म्हणजे खोटा कच्चा नकाशा, हिस्सा चुकीचा दाखवून अर्ज, नंतर बदलणे महाग अशक्य। तिसरं म्हणजे एकट्याने अर्ज करून फसवणे, विरोधी भावाला न सांगता नोटीस जाते, वाद वाढतो। नंतर UL पिन न घेता विक्री होते। नवीन नियमात पोट हिस्सा नकाशा नसेल तर खरेदी अवघड होते। GR चा गैरफायदा, सरकार मोफत करते म्हणून फसवतात। फी 200 रुपये आहे, पण प्रक्रिया फॉलो करावी लागते। मित्रांनो, कायदा तुमच्या बाजूने आहे। वारसा हक्क तुमचा आहे, पण कागदावर स्पष्ट नसेल तर हक्क नाही। जोपर्यंत पोट हिस्सा मोजणी होत नाही तोपर्यंत जमीन सर्वांची आहे, म्हणजे कुणाचीच नाही। आता निर्णय घ्या, संमती घ्या, अर्ज करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।